नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। स्ट्रॉबेरीचा सीझन आहे, सो त्यासाठी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने स्ट्रॉबेरीच्या जॅमची रेसिपी बघणार आहोत, जे अगदी कमी वेळात होतं आणि अगदी कमी साहित्यात होतं। आणि त्यात मी एक सुपर फूड घातलेलं आहे, जे आहे चिया सीड्स। चिया सीड्स हे प्रोटीन, फायबर आणि ओमेगा 3 नी भरपूर आहे। चला तर मग सुरू करूयात। हे आहे त्यासाठी लागणारं साहित्य। इथे सुरुवातीला मी एक 8 ते 10 फ्रेश स्ट्रॉबेरीज घेतलेली आहेत आणि ही जी स्ट्रॉबेरीज आहेत ती स्वच्छ मी धुवून घेतलेली आहेत। आता आपण हे स्ट्रॉबेरीज कट करून घ्यायची आहेत। सो सुरुवातीला आपण जो हिरवा भाग आहे तो कट करून घेऊयात आणि दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्याचे छोटे पीसेस कट करून घ्यायचे आहेत। आता इथे सगळी स्ट्रॉबेरीज मी कट करून घेतलेली आहे। आता आपण एका गॅसवरती पॅन गरम करत ठेवूयात। शक्यतो जाडबुडाचा पॅन वापरा। आता आपण जी स्ट्रॉबेरीज कट करून घेतली होती ती सगळी मी घालून घेत आहे पॅनमध्ये। त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून एवढी साखर घालून घेऊयात। जर आपली स्ट्रॉबेरीज थोडीशी आंबट असेल तर साखरेचं प्रमाण आपण हलकसं वाढवू शकतो। आता आपण हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही इथे आता बघू शकताय साखर विरघळत आहे आणि त्याचं पाणी सुटत आहे। सो आपल्याला हे असंच मंद आचेवरती पूर्णपणे परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळत नाही। आता तुम्ही इथे बघू शकताय पूर्णपणे साखर विरघळलेली आहे आणि स्ट्रॉबेरीज पण छान मऊ होत आहेत। सो आपल्याला याच प्रकारे हे शिजवून घ्यायचं आहे। आता ह्यात अर्धा चमचा मी लिंबाचा रस वापरत आहे। इथे लिंबाचा रस हे प्रिझर्वेटिव्हचं काम करेल। ह्याच्याने आपलं जे जॅम आहे ते लवकर खराब होणार नाही आणि चव देखील खूप छान येईल। आता आपण हे सगळं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता स्ट्रॉबेरीज थोडेसे सॉफ्ट झाले होते म्हणून इथे मी एका मॅशरने हे सगळं व्यवस्थित मॅश करून घेत आहे, जेणेकरून ते सगळं एकजीव व्हावं। मॅशर नसेल तर आपण एका चमच्याच्या साहाय्याने देखील हे मॅश करून घेऊ शकतो। आता इथे मी 1 टेबलस्पून एवढं चिया सीड्स घालत आहे। आता पुन्हा आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकताय आपलं मिश्रण अगदी एकजीव झालेलं आहे आणि हलकसं घट्ट झालेलं आहे। यावेळेस आपण जो गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आहे आणि आपलं इथं जॅम तयार झालेला आहे। हे जॅम आपण थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवू शकतो आणि एक 7 ते 8 दिवस हे छान टिकतं। आता इथे मी एका टोस्टला हे जॅम लावून दाखवत आहे। तुम्ही इथे बघू शकता हे जॅम अगदी छान स्प्रेड होत आहे आणि तुम्हाला ब्रेड नको असेल तर आपण हे चपाती देखील सोबत सर्व करू शकतो। सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।